हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आज मी पालक पनीरची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। यासाठी मी कोणताही वेगळा मसाला नाही वापरला, आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातूनच हे बनवलं आहे। पालक स्वच्छ धुवून चिरून ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर पालक शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। त्यासाठी आपण पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। 2 मीडियम आकाराचे कांदे व 1 टोमॅटो आपण एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिजवलेला पालक आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचा आहे। त्याची बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। पालकचा रंग तसाच राहावा म्हणून पालक शिजत असताना आपण त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, जिरे, धनेपूड, ठेचून घेतलेला आलं लसूणची पेस्ट। त्याच्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यात 2 चमचे तेल घालायचे आहे। त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। ते छान अशी परतून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान असा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना आपण अधूनमधून त्याला हलवत राहायचं आहे, ज्यामुळे आपला कांदा करपणार नाही। कांदा छान गुलाबी रंगापर्यंत परतून झाला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो छान मऊ पडेपर्यंत आपण भाजून घेणार आहे। टोमॅटो छान असं मऊ पडेपर्यंत भाजून झालं की त्याच्यानंतर आपण घेतलेले मसाले त्यामध्ये ॲड करणार आहे। मसाले ॲड केल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बारीक करायची आहे। त्यामध्ये गरम पाणी थोडे थोडे करून घालायचे आहे। मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। मसाल्यांना छान तेल सुटलं की त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे। थोडं करून गरम पाणी घालून आपण छान अशी ग्रेव्ही तयार करून घेणार आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व थोडं थोडं गरम पाणी ॲड करत राहायचं आहे। या ग्रेव्हीमध्ये तुम्ही तुमच्या भाजीच्या अकॉर्डिंग तिखट आणि मीठ कमी जास्त करू शकता। त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला पालक मिक्स करायचा आहे। त्याच्यानंतर छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता भाजीला साईडनं तेल सुटत आहे। त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे घालणार आहे। तर आपलं पालक पनीर अगदी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला